हाय, गुड मॉर्निंग. कसे आहेत सर्व? मस्त, मजेत ना? आजचा दिवस तुम्हाला छान आनंदात आणि मस्त जावा. तर आज आहे रविवार आणि मी बघू शकता आत्ताच फ्रेश झालेली आहे. तर आज रविवार माझ्यासाठी स्पेशल आहे कारण की आज आहे मला आज स्वामी केंद्रात जायचं आहे 10:30चा निवेद घेऊन. जे स्वामी केंद्रात जात असेल त्यांना माहीत असेल की स्वामींना 2 टाईमचा निवेद लागतो, ॲक्च्युली 3 टाईमचा. तर त्यातलाच एक मी 10:30चा निवेद घेतला आहे. तर आता मला स्वामी केंद्रात येऊन म्हणजे स्वामी मार्गात येऊन मला 2-2.5 वर्ष झाली. त्याच्यामागे सुद्धा कारण आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला एक स्पेशल असा व्हिडिओ करेन आणि त्याच्यात सांगेन की कशी मी ह्या मार्गात आली आणि कसं काय ते माझे अनुभव. तर सध्या असं आहे की मी अगोदरसुद्धा निवेद द्यायची. ती सोमवारचा दिवस होता. पण तेव्हा कसं माझी मुलं दोघं एकत्र जायचे आणि तेव्हा मला वेळ मिळायचा. पण आता तसं होत नाही. आता दोघांचा सुद्धा टायमिंग वेगळा झाला आहे. म्हणून मग मी रविवार चूज केला. मी केला म्हणून असं म्हणणार नाही, मला दिला आणि दिला आहे तर ऑब्व्हियसली आपल्याला ती सेवा करायचीच आहे आणि मला आवडतं सेवा करायला. करायची आहे म्हणून नाही, मला आवडतं करायला. तर चला मग आता आपण पटापट जेवणाला लागूया आणि मग आपण पुन्हा भेटूया लवकरच. तर हा आहे आमचा सकाळचा नाश्ता. तसं तर आम्ही बाहेरून मागवत नाही, पण आज संडे होता म्हणून बाहेरून मागवला इडली डोसा. आणि इकडे तुम्ही पाहू शकता की कबूतर आला होता कारण की बाहेर खूप पाऊस पडत होता आणि त्याने जसा कॅमेरा बघितला तो उडून गेला. तर इकडे आता मी केंद्रात आली होती आणि तर स्वामींना भेटायला यायला मी एनी टाईम रेडी असते आणि मला खूप आवडतं केंद्रात यायला. जेव्हाही मला वेळ मिळतो ना तेव्हा मी केंद्रात येते. तर कारण की केंद्रात आल्यावरती ना एक वेगळीच पॉझिटिव्हिटी आणि प्रसन्नता येते. कुठल्याही मंदिरात गेल्यावर तर येतेच, पण प्रयत्न करते की जेव्हा पण मला वेळ भेटतो तेव्हा मी केंद्रात यावं असं. तर इथे मी निवेद तयार केला आणि इथे मी निवेद ताट व्यवस्थित तयार केला आणि काकींना दाखवत होते की माझं व्यवस्थित भरलं आहे की तुम्ही बघा. कारण की या काकी 8:30 वाजता येतात सकाळी आणि आज खूप पाऊस होता म्हणून त्या तिथेच थांबल्या होत्या. तर आमचं सगळं निवेदाचं ताट भरून झालं आणि इथे माझा कॅमेरामॅन सारखा कॅमेरा हलवत होता. तर नंतर मग आम्ही आरतीची तयारी केली. इथे काकी दिवाबत्ती करत होते आणि मग त्यांनी मला सांगितलं की तूच कर. मग मी इथे अगरबत्ती पेटवल्या आणि कारण की या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, हे इकडे म्हणजे मी केंद्रात येऊनच शिकले. कारण की मला अगोदर काहीच माहिती नव्हतं कशा पद्धतीने आरती करतात या कशा पद्धतीने म्हणजे आरती तर आपण घरी करतोच असं नाही आहे, पण त्याची पण एक विशिष्ट अशी पद्धत असते की आरती कसा करतात, निवेद्य कसा दाखवतात. हे सर्व मला इकडे येऊन शिकायला भेटलं. कारण की म्हणतात ना, आवड असली की सवड ही निर्माणच होते. पण आपल्याला ती दिशा म्हणतात ना, ती मिळणं खूप गरजेचं असतं. तर जेव्हा मी स्वतः इकडे आली आणि स्वतः मला या मार्गात येऊन सर्वमध्ये माहीत पडलं की खरंच आपल्या खूप अशा काही गोष्टी आहे की आपल्याला त्या माहीतच नव्हत्या. तर इकडे येऊन मला त्या शिकायला भेटलं. कारण की म्हणतात ना, स्वामी मार्गात येणं सोपं असतं, जाणं त्याहून सोपं, पण त्याच्यात टिकून राहणं हे तेवढंच कठीण असतं. तर यानंतर आम्ही आरती करून घेतली सर्वांनी आणि त्याच्यानंतर आम्ही प्रार्थना घेतली. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुझं काय तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू अष्टदिक्पालाधी. तर हाय, सकाळपासून खूप पाऊस पडतोय, जराही थांबलेला नाही आणि मला मार्केटला जायचं आहे. आता या पावसात कसं जायचं, खूप प्रॉब्लेम येतो. ॲटलिस्ट थोडा थांबून तरी यायचा. कपडे पण सुकत नाही. ओ गॉड, तुम्हाला मी दाखवते किती जोराचा पाऊस पडतोय का. 1 मिनटं. तर हा बघा, एवढा सकाळपासून पाऊस सुरू आहे आणि एवढा जोराचा पाऊस सुरू आहे ना, कारण की तुम्हाला माझा आवाजसुद्धा खूप असं खरखरीतपणे येत असेल कारण की वाराच एवढा येत होता, बोलायलासुद्धा कॅमेरामध्ये जमत नव्हतं. सो सॉरी तुम्हाला माझा आवाज व्यवस्थित येत नसेल तर. आणि आज सुट्टी आहे, संडे. माझ्या मॅडमची इथे मस्ती चालू आहे, टी व्ही बघते. तर आज मी तुम्हाला एक मॅडमची माझी एक छोटीशी गोष्ट दाखवते. ही छोटीशी लिपस्टिक दाखवणार आहे. तर ही आहे तिची लिपस्टिक, किती छोटीशी आहे तुम्ही बघू शकता. एवढी स्मॉल लिपस्टिक मला बघूनच आश्चर्य वाटलं की अशा पण लिपस्टिक असतात. सो ती रोज ही लिपस्टिक लावते आणि तिच्याकडे असे छोटे छोटे असे लिपस्टिक आहे, काय माहिती कुठून आणल्या पण तिच्याकडे आहे.
सो किती छोटीशी आहे ना. तर पाहिलात तिची छोटीशी लिपस्टिक. आणि अभ्यास तर आम्हाला करायचा नाही आहे ना. हां काय काय आहे. चला थोडा मी टी व्ही बघणार नंतर अभ्यास करणार. ओके गुड. चला मग आता जेवणाला लागूया. आणि आज आमच्याकडे व्हेजच जेवण आहे. चला किचनमध्ये. तर रात्रीच्या जेवणामध्ये मी आज वालाची भाजी केली होती, कारण की आज संडे होता तरी पण आम्ही व्हेजच खाल्लं. तर इथे मी भरपूर सारी अशी कोथिंबीर टाकली, कारण की मला भाजीत कोथिंबीर खूप आवडते. मग चला हा व्हिडिओ आता इथे संपवते. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय.